नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गुढीपाडव्याच्या दिवसानिमित्त आज आपण खास आलेलो आहोत गुरुकुलम या ठिकाणी कोल्हापूरमधल्या भूदरगड इथे। आपल्या अर्थातच नवीन वर्षाची सुरुवात ही ज्या पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीचं पुढचं वर्ष आपलं जातं। मग अशी सुरुवात का करू नये की ज्या माध्यमातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, आपल्याला काहीतरी वेगळेपण मिळेल आणि अर्थातच ही इतकी लहानगी मुलं गुरुकुल पद्धतीने इथे राहून जे शिक्षण घेत आहेत ते शिक्षण अतिशय मोलाचं आहे। आज कोणाच्याही हाती पडणारी शस्त्र, मात्र त्या शस्त्रामागे असणाऱ्या विद्येचा अभाव आणि त्यामुळे त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होणं, या सगळ्यावरती आज आपल्याला भाष्य करायचं आहे। मुळात ही संकल्पना काय आहे, कशा पद्धतीचं शस्त्रास्त्र प्रशिक्षण इथे दिलं जातं, हे आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत। तर आपण लखनदादांची ही विद्या पाहत आहोत। दांडभट्टा आहे। खरं तर लखनदादा शस्त्रविद्येमध्ये पारंगत आहेत, ते स्वतः अभ्यासही करणारे आहेत आणि त्यामुळे उत्तम अशा पद्धतीने तुम्ही प्रशिक्षण देताय। सर, तुमचं खरं तर मुळात स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये आणि या संकल्पनेबद्दल, गुरुकुलमच्या संकल्पनेबद्दल थोडं सांगाल। खूप खूप धन्यवाद। सर्वप्रथम एनडीटीव्हीचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या ह्या गुरुकुलमध्ये इथे येऊन आमच्या ह्या सगळ्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहात। खरं तर भारतीय शिक्षण पद्धती ही जी आहे ती आपली गुरुकुल शिक्षण पद्धती आहे। आपला भारत देश हा जगामध्ये गुरुशिष्य परंपरेने जीवन जगणारा असा हा देश ओळखला जातोय आणि त्याच गुरुशिष्य परंपरेमध्ये गुरुच्या गृही जाऊन विद्यार्थ्यांनी आपली विद्या अर्जित करणं, शिक्षण घेणं म्हणजेच गुरुकुलातलं शिक्षण घेणं असं त्याला म्हटलं जातं। आपलं हे जे गुरुकुल आहे ते सव्यसाची गुरुकुलम आहे, जे भारत देशामध्ये 14 विद्या 64 कला अशा विविध विषयांची गुरुकुलं आपलं चालत होती। तर त्यातलं हे केवळ युद्धशास्त्र ह्या विषयाला प्राधान्य देणारं गुरुकुल आहे आणि गुरुकुलाचं नाव अर्थातच सव्यसाची गुरुकुलम आहे। भारत देशातलं आणि महाराष्ट्रातलं शिवकालीन युद्धकलेचं शिक्षण देणारं हे एकमेव आणि पहिलं गुरुकुल आहे आणि या गुरुकुलचं जे नाव आहे सव्यसाची, त्या नावाच्या पाठीमागची प्रेरणा ही अशी आहे की सव्यसाची हे महाभारतामध्ये अर्जुनाला वापरलेलं विशेषण आहे आणि सव्यसाची या शब्दाचा अर्थ असा आहे की जो उजव्या हाताने किंवा उजव्या अंगाने जितक्या सक्षमतेने लढू शकतो, कुशलतेने लढू शकतो, तितकाच डाव्या हातानेही किंवा डाव्या अंगानेही तो तितक्याच कुशलतेने सक्षमतेने लढू शकतो। जो दोन्ही हाताने समसमान शस्त्र चालवू शकतो असा जो योद्धा असतो त्याला सव्यसाची म्हटले। जो दीर्घकाळ लढू शकतो त्याला सव्यसाची म्हटले। पण त्याचा भावार्थ असा आहे की ज्याच्या एका हातामध्ये शस्त्र, दुसऱ्या हातामध्ये शास्त्र आणि ज्यानं बुद्धीमध्ये विवेक धारण केलेला आहे आणि धर्म आणि राष्ट्र संस्थापनेसाठी वेळप्रसंगी स्वतःची नाती, स्वतःची मतं आणि स्वतःची भावनासुद्धा जो बाजूला ठेवू शकतो असा एक परिपूर्ण योद्धा म्हणजे सव्यसाची आणि असे सव्यसाची निर्माण करणं हे सव्यसाची गुरुकुलमचं ध्येय आहे। अगदी खरं तर शारीरिक मानसिकरित्या मुलांना सक्षम करून त्यांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा त्यांचं आयुष्य कसं चांगलं व्यतीत होईल यासाठीचे प्रयत्न गुरुकुलमच्या माध्यमातून होत आहेत। सर, तुमचं हे पूर्ण जो आवार आहे तो सुद्धा आम्हाला बघायचा आहे, तोही आम्हाला दाखवाल आणि कशा पद्धतीनं तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून बांधकाम केलंय तेही आपल्याला बघायचं आहे। नक्कीच, चला, ह्या बांधकामाबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल की कशा पद्धतीनं हे बांधकाम जे आहे त्याची संकल्पना काय होते आणि तुम्ही कसं केलं। खरं तर 15 वर्षापूर्वी आपल्या भारतीय परंपरेवर आधारित आपलं एक गुरुकुल असावं अशी एक संकल्पना आम्हा सर्वांचीच होती आणि मग ते गुरुकुल कुठल्या विषयाचं असावं तर अर्थातच लहानपणापासून आम्ही शस्त्रविद्येचं शिक्षण घेतच होतो। मग या शस्त्रविद्येच्या पाठीमागेही काही विज्ञान असणार आहे, काही शास्त्र असणार आहे, याचा अभ्यास करत करत आम्ही गेलो आणि मग असा एक निश्चय झाला की आपण शस्त्रविद्येचं शस्त्र आणि त्याच्याबरोबर शास्त्राचंही शिक्षण देणारं गुरुकुल सुरू करावं। 2016 साली आपल्याच वेंगरुळ गावचे नितीनजी जोशी म्हणून आपल्या गुरुकुलचे सहकारी आहेत, आज ते गुरुकुलचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत। त्यांनीही स्वतःची 2.5 एकर जमीन निशुल्क गुरुकुलसाठी दान केली आणि मग या गुरुकुलमध्ये जवळपास इयत्ता 1ली ते 7वीपर्यंतचे 40 विद्यार्थी आणि आम्ही एक 7-8 जण मोठे कार्यकर्ते असे 40 जण आम्ही इथं राहायला आलो। ज्या काळामध्ये इथं राहायला आलो त्यावेळी इथं लाईट नव्हती, पाणी नव्हतं, इमारतच नव्हती। 3 वर्ष आम्ही उघड्या मैदानावर सगळे झोपत होतो आणि म्हटलं तर बँक अकाउंटही आमची नव्हती, आम्ही वयानेही खूप लहान होतो, पण संकल्प होता की काही करून आपल्याला गुरुकुल करायचं आहे। आणि मग आम्ही सगळ्यांनी असा निश्चय केला की आपल्या सर्व मुलांनी, आम्ही वेगवेगळ्या इंजिनियरांना भेटलो, पण आमच्याकडे काही पाठीमागे बॅकिंग जी व्यवस्था लागते, ज्यासाठी आर्थिक व्यवस्था लागते, साधनांची व्यवस्था लागते, ती सगळी नसल्यामुळं त्या सर्वांनी नकार दिला आम्हाला। मग आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं की आपण काही नाही की आपण गवंड्याच्या हाताखाली जायचं, 6-6 महिने
गवंडी काम शिकायचं, सुतारकाम शिकायचं, वेल्डिंग काम शिकायचं आणि मग आपण स्वतःच ही इमारत उभी करायची. मग पहिली कुठली इमारत उभी करायची हाही प्रश्न समोर होता. तर म्हणलं ज्या इमारतीमध्ये मातीशी नाळ जोडली जाईल मुलांची, असा आपण लाल मातीचा आखाडाच उभा करायचा, ज्याला आपण मल्ल विद्या मंदिर म्हणतो. आणि म्हणून मग ह्या इमारतीच्या रचनेची सुरुवात झाली आणि 2016ला आपल्या सर्व मुलांनी याचा पाया खणण्यापासून ते बांधकाम करून वरती फॅब्रिकेशन करून पत्रा लावून वरती शेवटचा ध्वज लावेपर्यंत हे सर्व काम इथल्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मिळून केलेलं आहे. तर आपण हे मल्ल विद्या मंदिर बघू शकतो. नक्की आपण हे विद्या मंदिरही पाहणार आहोत कशा पद्धतीने केलेले आहे. मुळात इतकं सुंदर हे बांधकाम तुम्ही केलेलं आहे लखनदादा, पण हे बांधकाम करत असताना त्याच्यासाठी लागणारा खर्च, कारण तुमचा असा एक भाव आहे की कोणाकडनं मदत वेगळी अशीच मागून घ्यायची नाही, तर ती तुम्ही कशा पद्धतीनं हे केलीत ते जरा सांगा. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर आम्ही ज्यावेळी गुरुकुलमध्ये सगळेजण राहायला आलो आणि मुलंही तर राहायला आली, तर मग साहजिकच त्यांचा भोजनाचा खर्च होता, इथली सगळी व्यवस्था उभं करण्याचाही खर्च होता आणि शिक्षणाचाही खर्च होता. आणि त्यामध्ये मग जेवढे गेली जवळपास 20-22 वर्ष आम्ही सगळेजण काम करत आलो आहे, तर त्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये अनेक विद्यार्थी शिकून आता वयानेही मोठे झाले, तर त्यांनी आपापल्या जॉबमधून किंवा त्यांच्या व्यवसायातून जे पैसे त्यांना मिळत होते त्यातले आर्थिक गंगाजळी ते सतत मुलांना पाठवत राहिले. त्याचबरोबर माझे जे गुरुजी आहेत, आदरणीय संजय गोडबोले गुरुजी, त्यांनी आणि आमच्या सगळ्या संस्थेतल्या गुरुबंधूंनी त्यांचाही आर्थिक हातभार ह्या सगळ्या गुरुकुलला उभं करण्यासाठी लावला. आणि मग आम्ही दर उन्हाळी सुट्टी आणि दिवाळी सुट्टीमध्ये ते शिबिरं घेतो. त्या शिबिरांमधून जवळपास 18-19 राज्यातून मुलं इथं रजिस्ट्रेशन करतात, ऑनलाईन फॉर्म भरतात आणि इथं शिकायला येतात. तर आपल्याकडे 8-8 दिवसाची आणि 15-15 दिवसाची उन्हाळी दिवाळी शिबिर होतात. या शिबिरामध्ये दरवर्षी 350-400 मुलं एका सत्रासाठी इथे येतात. असे आत्तापर्यंत 5-5.5 हजार विद्यार्थी देशभरातून शिकून गेलेले आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे शुल्क इथं मिळतं त्या शुल्काच्या आधारावर गुरुकुलचा नित्य खर्च चालतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज आपण जर बघितलं तर ही मुलं शस्त्रविद्या शिकतायत, त्याच्या मागे जो अभ्यास आहे तोही शिकतायत, पण जी रोजीरोटी आहे म्हणजे मुळात त्यांचं जे खाणं पिणं आहे किंवा येत्या काळामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होईल या दृष्टीनं नोकरीधंदा यासाठी काय सुरू आहे? अगदी खरं तर आपल्या सर्व भारतीय विद्या आणि कलांमध्ये स्वतःचा चरितार्थ चालवण्याची निश्चितच ती क्षमता आहे. दुर्दैवाने आजच्या लॉर्ड टी.बी. मेकॉलेच्या ह्या एज्युकेशन सिस्टममुळं आपलं बघण्याचा ह्याच्याकडचा दृष्टिकोन बदललेला आहे. आज युद्धकला या विषयामध्ये जो विद्यार्थी 6-6 वर्ष ही विद्या संपादन करून शिकेल त्यावेळी तो प्रशिक्षक म्हणून संपूर्ण देशभरात कुठेही काम करेल. इतकंच नाही तर आज सव्यसाची गुरुकुलममध्ये इतक्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत की आपल्या मुलांना विदेशात पण बोलवलं जाते. आज भारत देशामध्ये विविध कला, विद्या आणि संस्कृती संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था आणि वेगवेगळी गुरुकुलं पण काम करतात. आणि अशा ह्या सगळ्या गुरुकुलांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी प्रशिक्षकांची मागणी जी आहे ती सव्यसाची गुरुकुलमकडे सर्वात अधिक आहे. आज गुरुकुलमधून शिकलेले जवळपास 30 विद्यार्थी संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमध्ये जाऊन शिकवत आहेत, उत्तम अर्थार्जन करतायत, त्यांचं घरही चालतंय आणि त्याचबरोबर देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची ओंजळही ती अतिशय आनंदाने वाहत आहेत. आणि त्याचबरोबर मग गणपती उत्सव असतील, नवरात्र उत्सव असतील, शिवजयंती असेल, आपल्या सर्व महापुरुषांच्या जयंत्या असतील, ह्या सर्व जयंत्यांच्या माध्यमातून युद्धकलेची जी प्रात्यक्षिकं आपली होतात त्या प्रात्यक्षिकांसाठी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे मानधनही मुलांना मिळते, ज्या मानधनाच्या आधारावर ती विद्याही जोपासली जाते आणि त्याचबरोबर त्या मुलांचा चरितार्थही चालतो. आणि याही पलीकडे जाऊन भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्व प्रकारचे व्यावसायिक शिक्षण सुद्धा दिलं जातं आणि ते सर्वच शिक्षण गुरुकुलमध्ये आज इथं शिकवलं जातं. अगदी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे तो हा की सरांनी एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे, जो अभ्यासक्रम आज शिवाजी विद्यापीठामध्ये BAच्या 2ऱ्या वर्षासाठी शिकवला जातोय आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. मुळात सर की हे सगळं प्रशिक्षण जे आहे हे देणं वेगळं आणि त्याचा अभ्यास करणं वेगळं. गुरुकुल व्यवस्थेमध्ये काय शिकवण्यात आले, सांगण्यात आले तेही सांगा. भारतीय सर्व विद्या, सर्व कला आणि सर्व शास्त्र ह्या प्रत्येक एका विषयाला अनेक विविध छोटे छोटे विषय पण जोडलेले आहेत. आणि भारतीय युद्धशास्त्र ही तितकंच प्रगल्भ शास्त्र आहे.
कारण याचा पाठीमागचा मागोवा जर आपण घ्यायचं ठरवलं तर अगदी वेद काळापासूनचे संदर्भ भारतीय युद्धकलांसाठी आपल्याला बघायला मिळतात. ज्यामध्ये आपले जे चार वेद आहेत, ज्यामध्ये ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, या चारही वेदांचे 4 उपवेद आहेत. जे मूळ 4 वेद आहेत ते विद्येला प्रेझेंट करतात आणि जे उपवेद आहेत ते आपल्या भौतिक जीवनाला प्रेझेंट करतात. त्याच्यामध्ये ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे, ज्यामध्ये सगळं आपल्या चिकित्सा पद्धती आलेल्या आहेत. अथर्ववेदाचा उपवेद शिल्पवेद आहे, ज्यामध्ये स्वतःच्या घराच्या निर्माणापासून ते अख्ख्या नगराची रचना कशी करावी, सिव्हिल इंजिनिअरिंगपासून आर्किटेक्ट इंजिनिअरिंगपर्यंतचा काय अभ्यासक्रम असतो, या सर्वांचं विवेचन ऋषीमुनींनी त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. तसंच सामवेदाचा उपवेद गंधर्ववेद आहे, ज्यामध्ये गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य ह्या सर्व कलांचा अभ्यास आलेला आहे. अगदी तसंच यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आहे, ज्यामध्ये मातीतल्या व्यायामापासून ते मल्लविद्यापासून नियुद्धापर्यंत, नियुद्ध म्हणजे कुठलंही शस्त्र हातामध्ये नसताना सुद्धा आपण अटॅक कसा करायचा आणि स्वतःचा डिफेन्स कसा करायचा आहे, आणि त्याचबरोबर लाठीसारख्या शस्त्रांपासून ते धनुर्विद्यातल्या अस्त्रांपर्यंत ह्या सर्व विषयाचं विवेचन ऋषीमुनींनी धनुर्वेद ह्या एका ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणजे आपली भारतीय युद्धकला ही वेद काळापासून शास्त्रोक्त पद्धतीने भारत देशामध्ये शिकवली जात होती, याचे हे संदर्भ ह्या ग्रंथांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि मग तोच ग्रंथ डोळ्यासमोर ठेवून त्याचं एक रोल मॉडेल असावं अशाच अभ्यासक्रमाचं हे गुरुकुल आहे. आणि त्यातल्याच काही ग्रंथांचा विषयांचा आधार घेऊन आता विद्यापीठ स्तरावर सुद्धा आपण याचा अभ्यासक्रम करून देत आहोत. महर्षी वशिष्ठ यांनी पहिला धनुर्वेद लिहिला आणि त्या धनुर्वेदामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना शिक्षण देताना महर्षी वशिष्ठ असं म्हणतात की एक योद्धा निर्माण करणं म्हणजे केवळ त्याला शस्त्र चालवायला येणं किंवा त्याला लढाई करता येणं म्हणजे तो योद्धा नाही. जसं त्याला मैदानामध्ये शस्त्र चालवता आली पाहिजेत, तसंच त्याला त्या शस्त्राबरोबर शास्त्राचंही ज्ञान असलं पाहिजे, ज्यामध्ये मानसशास्त्र आहे, तर्कशास्त्र आहे, आहारशास्त्र आहे, शरीरशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, खगोलशास्त्र आहे, अगदी त्याचबरोबर ज्योतिष विज्ञान आहे, त्यानंतर त्याला संगीत आहे, नाट्य आहे, नृत्य आहे, मर्मविद्या आहे, आयुर्वेद आहे, अशा सर्व शास्त्रांचा अभ्यास ज्यावेळी तो योद्ध्याचा होतो त्यावेळी तो योद्धाहून पहिल्या पायरीवर येतो असं महर्षी वशिष्ठ म्हणतात. म्हणून मग थेरीमध्ये आम्ही हे सगळे विषय घेतलेले आहेत आणि तेच आत्ता आपल्या भारत देशातल्या जेवढ्या विद्यापीठं आहेत किंवा स्कूल कॉलेज आहेत याच्यामध्ये सुद्धा हा अभ्यासक्रमित विषय कसा होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यातलं पहिलं पाऊल शिवाजी विद्यापीठमध्ये BA स्पोर्ट्सला दुसऱ्या वर्षासाठी 2 सेमिस्टरचे पेपर कंपल्सरी शिवकालीन युद्धकलेवर आता सुरू झालेले आहेत. बर, पण आता एक वर्ग असा आहे की ज्याचं असं म्हणणं आहे की युद्धाची गरजच काय, मुळात शस्त्रास्त्रांची गरज काय, देवी देवतांच्या हातात शस्त्र कशाला पाहिजेत, खरंच आपला धर्म किंवा हिंदू धर्म हा युद्धाच्याच बाजूनी आहे का? हा खूप मार्मिक आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुर्दैवाने आपण 1947ला स्वतंत्र झालो, ते स्वतंत्र होण्यापाठीमागची प्रेरणा काय होती ती विसरल्यामुळे कदाचित हा प्रश्न समोर येतोय. हा देश स्वतंत्र करत असताना जवळपास आजपर्यंत जे लिखित रेफरन्सेस आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 6,32,780 क्रांतिकारकांनी प्रत्यक्ष बलिदान दिलेलं आहे. आणि मग ती क्रांती कशाच्या बळावर झाली? ती शस्त्रांच्या बळावर झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या देशामध्ये आलेली जी परकीय आक्रमण होती ती कशाच्या बळावर परतवून लावली? तर ती शस्त्रांच्या बळावर परतवून लावली. अर्थात शस्त्र हा त्यातला एक छोटा पार्ट आहे, नीती हा एक फार मोठा पार्ट पण आहे. आणि भारतीय युद्धशास्त्राचा विशेष असा आहे की इथल्या प्रत्येक विद्येला, प्रत्येक कलेला आणि प्रत्येक शास्त्राला ऋषीमुनींची काही महत्त्वाची भूमिका आहे. आणि ती भूमिका युद्धशास्त्राच्या पाठीमागची अशी सांगितली जाते की इथं युद्धाचा अभ्यास युद्ध करण्यासाठी, लढण्यासाठी, मारण्यासाठी नाही केला जात. इथं युद्धाचा अभ्यास युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊच नये यासाठी केला जातो. म्हणून आजही देशाच्या सीमेवर जेवढे जवान आपल्या हातामध्ये ते स्टेन गन घेऊन उभे आहेत ते कशासाठी उभे आहेत असं जर आपण त्यांना प्रश्न विचारला तर ते कधीच म्हणणार नाहीत की आम्ही तर लढण्यासाठी उभे आहोत. ते नेहमी सांगतील की आमचा देश सुस्थिर राहावा, शांत राहावा, देशाची शांतता आणि सुव्यवस्था स्थिर राहावी आणि ती दीर्घकाल राहावी यासाठी हातामध्ये शस्त्र धारण केले गेलेले आहेत. म्हणून महर्षी वेदव्यास महाभारतामध्ये असं म्हणतात की शस्त्रेन रक्षती राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते. जे राष्ट्र शस्त्रबळाने सुरक्षित केलेलं आहे त्याच राष्ट्रामध्ये ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, विद्या, साहित्य आणि शास्त्र जिवंत राहतात आणि ज्याचा लाभ सामान्य समाजाला होऊ शकतो. आणि म्हणून हातामध्ये शस्त्र असणं आवश्यक आहे आणि त्या शस्त्राबरोबर शास्त्रही असणं आवश्यक आहे. शस्त्राला शास्त्राची जोड, ज्यामुळे शस्त्र धारण करण्याला विवेक प्राप्त होतो. आणि शस्त्राशिवाय शास्त्र पंगू असतं, ते टिकत नाही. आणि म्हणून दोन्हीची आवश्यकता आहे. हातामध्ये शस्त्र आहेत पण त्याचा वापर कसा करायचा, कुठे करायचा, कशासाठी करायचा ह्याची त्यांना जाण नसते. अशांसाठी तुम्ही काय सांगाल? कारण असे खूप बोकाळत आहेत ज्यांची बैठकच नाहीये मात्र हातात शस्त्र अगदी सहज लिहिल्या पडत आहेत. अगदी याच्या पाठीमागं एक वैचारिक भूमिकेचा विषय आहे.
खरं बघायला गेलं तर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आपण अभ्यास केला तर शस्त्र दोन विविध विचारसरणीच्या लोकांच्या हातामध्ये आहेत. इकडं महाराजांच्या हातात पण शस्त्र आहे आणि म्हणतं तर इकडं मुघल, अफजल खान, शाहिस्ते खान वगैरे ह्या सगळ्या प्रभृतींच्या हातामध्ये पण शस्त्र आहेत. एकाच्या हातामध्ये शस्त्र आहेत ज्यांना हे राज्य पादाकरण करायचं आहे, भूमी हस्तगत करायचे आहेत, संपत्ती लुटायची आहे, अनन्वित अत्याचार करायचे आहेत, अशा मानसिकतेने सुद्धा शस्त्र धारण केली गेलेली आहेत. आणि दुसऱ्या बाजूला या देशातली यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः असं म्हणणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या अब्रूची सुरक्षा झाली पाहिजे यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्यांसारख्या अनेक मावळ्यांची आणि छत्रपती शिवरायांची सुद्धा परंपरा सांगणाऱ्या ह्या सर्व प्रवृत्तींच्या हातामध्ये पण शस्त्र आहेत. तर भारतीय युद्धशास्त्र असं सांगते की शस्त्र संयम शिकवतो आणि म्हणून त्या शस्त्रातली दाहकता, त्या शस्त्राचा वापर, त्या शस्त्राचा विनियोग, त्याच्या पाठीमागचा विवेक हा ज्यावेळी आपल्याला कळतो त्यावेळी तो प्रत्येक योद्धा ते शस्त्र संयमानेच वापरतो. आजही आपल्या सैनिकांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, पोलिसांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, म्हणून ते कुठेही अविवेकाने वापरतात असं कुठलंही उदाहरण आपल्याला बघायला मिळत नाहीत. जे अविवेकाने वापरतात त्यांना ह्या शस्त्राच्या पाठीमागचं शास्त्र माहिती नाही, म्हणून त्याचा अतिरेकी पद्धतीने उपयोग होतोय. आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आज ह्या तरुणांच्यामध्ये, कारण आज बऱ्याच वेळा प्रश्न येतो की या बिथरलेल्या तरुणांच्या हातामध्ये शस्त्र देणं हे धोकादायक ठरणार नाही का, ते अतिरेकी होणार नाहीत का? तर आमचं ठाम उत्तर आहे की ते होणार नाही. कारण पुन्हा ऋषीमुनींची ती व्याख्या पाठीमागे बळ देते की शस्त्र संयम शिकवतो. त्याचं कारण असं आहे की आजचे तरुण हे वाद काढलेले बॉम्ब आहेत. त्यांना जो कोण व्यक्ती भेटेल आणि त्यांना ज्या विचाराची काडी लावली जाईल ते त्या विचारांनी स्फोटक होत आहेत आणि ते फुटत आहेत. मग त्यांना संयमाची, त्यांना देशभक्तीची, त्यांना धर्मभक्तीची, त्यांना समाजभक्तीची आणि मी या देशाचा एक नागरिक आहे, त्या देशाप्रती माझी काहीतरी कर्तव्याची उंजळ मी वाहिली पाहिजे, ह्या विचारांची जोड दिली गेली पाहिजे. तर त्यांच्या हातामध्ये आलेली शस्त्र ही समाज निर्मितीच्या कामाला येतील. शस्त्र समाज तोडण्यासाठी, घात करण्यासाठीच केवळ इथे जन्माला नाही आली. आज आपल्या प्रत्येक देवीदेवतांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. आज आपण ज्या ज्या योद्ध्यांना मानतो, प्रभू श्री रामचंद्रांपासून छत्रपती शिवरायांच्यापर्यंत, ह्या सर्वांच्याही हातामध्ये शस्त्र आहेत. पण यांच्या हातामध्ये असलेल्या शस्त्रांनी हा समाज निर्माण झालेला आहे, सुसंस्कृत झालेला आहे आणि समृद्ध झालेला आहे. एका बाजूला विनाशासाठी सुद्धा शस्त्र वापरली गेली, पण दुसऱ्या बाजूला स्वराज्य निर्माणासाठी सुद्धा शस्त्र वापरली गेली. त्याच्या पाठीमागची भूमिका आज मुलांना शिकवणं फार आवश्यक आहे. इथे येणारी जी विद्यार्थी वर्ग आहे तो कितीपासून येतो आणि किती वर्षापर्यंत कशा पद्धतीनं त्यांची बैठक असते आणि त्यांची मानसिकता काय झाली त्याबद्दल जरा सांगा. आपल्या सव्यसाची गुरुकुलममध्ये इयत्ता 5वी पासूनची म्हणजे साधारण वय वर्ष 10 ज्यांचं पूर्ण आहे ती इथं विद्यार्थी अगदी शिबिरांना सुद्धा आणि पूर्ण वेळाचा जो आपला 6 वर्षाचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमांना सुद्धा इथं प्रवेश घेतात. आणि सर्वसाधारण त्यांनी 6 वर्ष इथं राहणं मात्र अत्यावश्यक आहे. कारण आपला जो भारतीय युद्धशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे अर्थात तोही सामान्य आहे, तो 6 वर्षाचा सर्वसाधारण आम्ही तयार केलेला आहे, ज्यामध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही पद्धतीचे विषय इथं शिकवले जातात. पगारी काही तुम्ही इथे लोक ठेवलेले आहेत का जे इथे काम करतात? हो, सव्यसाची गुरुकुलमचं एक सगळ्यात महत्त्वाचा विशेष असा आहे की या गुरुकुलममध्ये एकही पगारी कर्मचारी नाही. ज्यांना असं वाटते की ही मायभूमी माझी आहे, त्या भूमीचं माझ्यावर काहीतरी ऋण आहे आणि ते मी फेडलं पाहिजे, अशी कर्तव्याची भावना असणारे सर्व स्वयंसेवी कार्यकर्ते इथं राहतात. आणि गुरुकुलमध्ये जवळपास आता 84 विद्यार्थी 5वी पासून 12वी पर्यंत इथं निवासी राहायला आहेत आणि जवळपास सर्व राज्यातून आहेत. म्हणजे अगदी मेट्रो सिटीमधून सुद्धा इथं मुलं राहायला आलेली आहेत, वेगवेगळ्या राज्यातून पण इथं मुलं राहायला आलेली आहेत. आणि ती मुलं 6-6 वर्ष इथं राहतात, इथला सगळा अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि इथं शिकवणारे जे सगळे शिक्षक आहेत ते सगळे उच्च शिक्षित आहेत. अगदी आपल्या ह्या सव्यसाची गुरुकुलमचे जे प्रमुख आचार्य आहेत श्रीकांतजी लुगडे हे स्वतः BE मेकॅनिकल गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आहेत आणि ते मुलांना शालेय शिक्षण पण घेतात. दुसऱ्या बाजूला भारतीय व्यायामापासून ते शस्त्रविद्यांपर्यंत सगळं शिक्षण घेतात. आणि आपण जसं म्हणालात की या मुलांना त्यांची वैचारिक बैठक पक्की होण्यासाठी, मन एकाग्र होण्यासाठी, त्यांच्यामध्ये संयम येण्यासाठी काय काय शिकवलं जातं, तर इथली जी दिनचर्या आहे ती पहाटे 4ला सुरू होते आणि त्यांचा पहिलाच अभ्यास असतो तो त्राटकाचा अभ्यास असतो, ज्यामध्ये त्यांच्या मनाची एकाग्रता कशी होईल. एक ज्योत त्यांच्यासमोर ठेवली जाते, पणती, आणि त्या पणतीच्या ज्योतीवर त्यांनी लक्ष केंद्रित करून अर्धा तास बसण्याचा त्यांचा अभ्यास करून घेतला जातो. त्यानंतर मग त्यांचा योगाभ्यास होतो, त्यानंतरचं त्यांचं ध्यान मेडिटेशन होतं आणि मग भारतीय व्यायामाचा अभ्यास होतो. भारतीय व्यायाम पद्धती हे सुद्धा सव्यसाची गुरुकुलमचं एक फार विशेष वैशिष्ट्य आहे. वेदकाळापासून ते मध्ययुगीन कालखंडापर्यंत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या शिवकाळापर्यंत, तिथून ते पेशवे काळ आणि तिथून ते आत्ता आधुनिक काळ, ह्या सर्व कालखंडामध्ये त्या काळातल्या व्यायामाच्या तज्ज्ञांनी ज्या म्हणून व्यायाम पद्धतीचा विचार विमर्श त्यांच्या ग्रंथामध्ये करून ठेवलेला आहे. अशा जवळपास 4,500 ग्रंथांचा अभ्यास करून
भारतीय व्यायामाचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम गुरुकुलवर चालवला जातो. जसं आपल्याला सूर्यनमस्कार माहिती आहेत, तसं आपल्याकडे भूमिनमस्कार शिकवला जातो, चंद्रनमस्कार शिकवला जातो. त्याचबरोबर दंड बैठकांचे प्रकार आपल्याला अगदीच मोजके माहिती आहेत. आज तालमी आखाड्यांमध्ये सुद्धा हे प्रकार जवळपास बंद होत आलेले आहेत. आज आपल्या सव्यसाची गुरुकुलममध्ये 150 प्रकारचे दंड, 150 प्रकारच्या बैठकी याही शिकवल्या जातात. आणि अनेक सर्वांग सुंदर व्यायाम, त्याचबरोबर विविध पद्धतीचे हे सर्व व्यायाम भारतीय संगीतावर बसवून त्या मुलांना सगळे शिकवले जातात. यामुळे त्या मुलांची अनुशासन, शिस्त आणि मनाची एकाग्रता, बुद्धीची प्रगल्भता आणि त्याचबरोबर मनगटातलं बळ अशा सर्व गोष्टींचा विकास त्यांचा इथे साधला जातोय. सव्यसाची गुरुकुलमच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी घडतायत, तयार होत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं ज्ञानदानाचं काम तर होतच आहे, पण जी जमीन दिलेली आहे असे इथले व्यवस्थापक नितीन जोशी सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, आपलंही स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. मुळात इतकी मोठी जागा तुम्ही देताय आणि तुम्ही सुद्धा कुठल्याही पद्धतीनं जे इथे प्रशिक्षणाचं काम चालतं त्यात मोठा हातभार लावताय. तुमची काय यामागची भूमिका होती? पहिल्यापासूनच देशसेवा हा हेतू ह्या पाठीमागं आहे आणि गुरुजी पूर्णपणे या देशसेवेच्या कामामध्ये पूर्णपणे कार्यरत आहेत. तर ती प्रेरणा एक आहेच या पाठीमागं. आणि ह्या युद्धकलेच्या माध्यमातून ही जी देशसेवा होते त्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. अगदी. पण खरंच हे मोठं योगदानच म्हणावं लागेल. असे तुम्ही सगळ्यांची जी एकत्रित फौज आहे, खरं तर ही फौज देशासाठी खूप मोठं काम करणारी आहे. एक नवीन वर्षाचा संकल्प घेऊन अनेक जण पुढे जात असतात, काय करावं कळत नसतं, खूप काहीतरी चांगलं करायची इच्छा असते, पण एक ज्याला दिशा मिळायला हवी ती मिळत नसते. अशांना काय सांगाल तुम्ही? खरं तर आपल्या देशाची जी राष्ट्रीय संपत्ती आहे ती या देशाचे तरुण आहेत आणि त्या तरुणांचं चरित्र निर्माण करणं याच्यापेक्षा मोठं काम कुठलं असू शकत नाही असं आमची भावना आहे. आणि म्हणून निर्माणो के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वर्षीच्या गुढीपाडव्याला अजून त्याच्यामध्ये काय नव्याने भर घालता येईल, की जसं की आज कसोटी पुरुषार्थाची, व्यक्तित्वाच्या समर्पणाची, मायभूमीच्या पायी वाहू ओंजळी निज कर्तृत्वाची, अग्निपरीक्षा कोणी घेता सुवर्ण तेजे तळपुया, अशी ही भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळेजण नव्या वर्षाला आज हा संकल्प करत आहोत की येणारी जी आपली देशाची भावी पिढी आहे ती सुशिक्षित व्हावी, समृद्ध व्हावी आणि ते होत असताना त्यांचं नैतिक चारित्र्यसुद्धा तितकंच दृढ व्हावं, ते चारित्र्याने सुद्धा तितके सामर्थ्य संपन्न व्हावेत. कारण पितामह भीष्म असं म्हणतात की शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा सामर्थ्याची आवश्यकता आहे. दुबळी व्यक्ती शांतता नाही प्रस्थापित करू शकत, पण सामर्थ्य प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तीवर चारित्र्याचा अलंकार पण असला पाहिजे अशी पण ती अट घालतात. आणि म्हणून एका बाजूला शरीराने, मनाने, बुद्धीने सामर्थ्यवान आणि तितकाच त्यांच्या त्या सामर्थ्यावर असलेला चारित्र्याचा अलंकार, अशी चारित्र्यवान आणि सामर्थ्यवान तरुण पिढी तयार करण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून आज ह्या नवीन वर्षाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत. अगदी. तुमच्या निमित्तानं अनेकांना खरं तर प्रेरणा मिळेल असं वाटते, कारण ह्या संपूर्ण त्यांच्या प्रवासामध्ये आजचा 9 वर्षांचा तुमचा प्रवास आहे, पुढचा प्रवास अजून वाढत राहणार आहे. पण ही जी काही त्यांनी संपत्ती गोळा केलेली आहे ही केवळ ज्याला आपण ऐहिकातली संपत्ती आहे असं न म्हणता ही मुळात अशी संपत्ती आहे जी देशासाठी कामी येणारी आहे आणि देशासाठी काहीतरी करून दाखवणारी अशा स्वरूपाची ही नवीन पिढी समोर येणं हीच खरं तर मोठी संपत्ती आहे. हे मोठं दातृत्व आहे या संपूर्ण देशासाठी, भारत मातेसाठी. हा एक मोठ्या पद्धतीनं आपण म्हणूया की वेगळ्या पद्धतीचा प्रयोग आहे. हा प्रयोगामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं एक त्याच्यामध्ये जशी ओंजळ वाहतोय असं त्यांनी म्हटलेलं होतं तशी एक समिधा टाकण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतोय. यज्ञकुंड आहे, यज्ञकुंडाचं काम तर मोठ्या पद्धतीनं सुरू झालेलं आहे आणि म्हणूनच नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी तर अशा पद्धतीनं की ज्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल, आपण काहीतरी वेगळं करू शकू आणि जे काम आपण आजपर्यंत कधी केलेलं नाहीये असं आपणही करू शकतो का हेच दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतोय. गुरुकुलच्या माध्यमातून आपण पाहतोय ही संपूर्ण परिसराचा हा सगळा जो गोडवा आहे तो गोडवा या मुलांमध्ये सुद्धा आहे आणि म्हणूनच हा उपक्रम हा अतिशय मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. कोणाचीही जाणीवपूर्वक राजकीय किंवा इतर कोणत्याही मदत जी आहे ती जाणीवपूर्वक इथे घेतली जात नाही. मात्र जर गुरुकुलला अतिशय मनापासून काही द्यायचं असेल तर ती मात्र देणगी स्वरूपातच घेतली जाते. सगळा पारदर्शी व्यवहार इथे पाहायला मिळतो आणि म्हणूनच हा एक छोटासा त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही एक काम करत आहोत. तुम्हाला आमचा हा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या निमित्तानं कसा वाटला हे आम्हाला कळवायला नक्कीच विसरू नका. कॅमेरामन प्रतीक आणि अरुणसह मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक, NDTV मराठी, कोल्हापूर.